नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीच्या महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकातील आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ते म्हणजे आर्य समाजाची स्थापना. लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वतींच्या माध्यमातून जो आर्य समाज मुंबईमध्ये स्थापन झाला, वास्तविकता पुण्या मुंबईमध्ये या आर्य समाजाला आपल्या शाखा विस्तारित करता आल्या नाही. या समाजानं त्यानंतर मुंबईतून आपल्या शाखा रद्द करून त्या लाहोरमध्ये या ठिकाणी पोहोचवल्या आणि लाहोर आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये त्यांनी आपल्या आर्य समाजाचा प्रचार प्रसार केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात असू द्या, मुंबईमध्ये स्थापन झालेला हा आर्य समाज, त्याचा प्रचार प्रसार मात्र उत्तर भारतामध्ये झालेला होता. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये आर्य समाजाबद्दलची माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. मात्र काही गोष्टी ज्या आहेत, ज्या मिसिंग आहे, त्या पण आपण आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. तर आधी आपण पाहूया इयत्ता 11वीच्या पुस्तकात काय काय महत्त्वाची माहिती आर्य समाजाबद्दलची या ठिकाणी आहे. आता पहा, इथे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की आर्य समाजाची स्थापना या टॉपिक अंतर्गत इथं म्हटलेलं आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी यांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि स्वामीजींचा जन्म जो आहे हा 20 सप्टेंबर सन 1824 रोजी गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंकारा इथे झालेला आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर लक्षात घ्या, टंकारा जे गुजरातमधल्या मोरवी संस्थानातील एक ठिकाण आहे, तिथं स्वामीजींचा जन्म झाला आणि स्वामीजींचं मूळ नाव इथे या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे मूलशंकर करशनदास तिवारी. तर हे नाव आपल्याला या ठिकाणी कदापि विसरायचं नाही. आयोगाच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात, स्वामी दयानंद सरस्वतींचं मूळ नाव काय नेमकं आहे? तर लक्षात घ्या, मूलशंकर करशनदास तिवारी. त्याच पद्धतीचं स्वामी विवेकानंदांचं पण नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे, ते आहे नरेंद्रनाथ दत्त. आणि याचबरोबर रामकृष्ण परमहंस जे आहे, त्यांचंही मूळ नाव आहे गदाधर चट्टोपाध्याय. तर ही 3 महत्त्वाची नावं आणि त्यांची मूळ नावं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आयोग इथे कुठेतरी प्रश्न हमखास या ठिकाणी विचारत असतो. पुढे म्हटलेलं आहे, सन 1845 मध्ये स्वामीजींनी आपल्या घराचा त्याग केला. संन्यस्त होऊन गुरुप्राप्तीसाठी त्यांनी भारत भ्रमण केले. वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म आणि संस्कृती व तत्वज्ञान यांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 1875ला मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदर दिसतं. आता बघा, इथे 2 महत्त्वाचे मुद्दे मिसिंग आहेत, त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतो. लक्षात घ्या, जेव्हा स्वामीजींनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता, संपूर्ण भारत भ्रमण ते करत होते, त्याच वेळेस ते बंगाल प्रांतामध्ये देखील गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथं पाहायला असं भेटतं, बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाचे क्रांतिकारी प्रचारक केशवचंद्र सेन यांची भेट त्यांनी घेतली आणि केशवचंद्र सेन यांच्या सांगण्यावरनं स्वामी दयानंद सरस्वतींना हिंदी या बोली भाषेमधनं आपल्या मताचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. आणि त्यामुळं आर्य समाज जो आहे हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकला. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं दिलेला आहे की मुंबईमध्ये 1875ला स्वामीजींची आर्य समाजाची स्थापना झाली. लक्षात घ्या, मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते यावर प्रश्न विचारला जातो. तर मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष हे लोकहितवादी होते. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मुंबईच्या आर्य समाजाचे अध्यक्ष हे लोकहितवादी यांना करण्यात आलं होतं, असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. पुढे आपल्याला पाहूया, यामध्ये अजून काय महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. तिथं म्हणलेल्या प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वामीजींना पुण्यामध्ये बोलवलं. त्यांच्या प्रवचनांनी लोक प्रभावित झाले. मूर्तिपूजा करू नका, जातीभेद मानू नका, वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, हे त्यांनी या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. अशा प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, असं माहिती दिली की पुण्यातील सनातन्यांना स्वामीजींचे हे विचार मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वामीजींना फार मोठा विरोध केला. परिणामी स्वामीजींनी महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली आणि लाहोर हेच आर्य समाजाचं मुख्य केंद्र पुढे या ठिकाणी बनलेलं आहे. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिली. आता पहा, ही एक साध्या सरळ सोप्या भाषेतली माहिती आहे, मात्र आयोग इतके सोपे साधे प्रश्न विचारत नाही. तर या संदर्भामध्ये थोडेसे डीपमध्ये प्रश्न विचारले जातात. जी मिसिंग मुद्दे आहे यामध्ये, तर ते आता आपण इथे या ठिकाणी डिस्कस करूया.
आता बघा, ही पुण्यामध्ये प्रार्थना समाजाच्या सदस्यांनी स्वामीजींना बोलवलं होतं असं म्हटलेलं आहे. तर ते कोण व्यक्ती होते ज्यांनी ही सभा आयोजित केली होती? नाव नीट लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानड्यांनी साधारणतः 1877च्या दशकामध्ये या ठिकाणी स्वामीजींना पुण्यामध्ये आमंत्रित केलं होतं. त्यांच्या सभेचा कार्यक्रम इथे या ठिकाणी आयोजित केली होती. आता दुसरा मुद्दा इथं म्हटलेला आहे की पुण्यातील सनातनींना स्वामीजींचे विचार मान्य नव्हते. आता पहा, मग हे पुण्याच्या सनातनींचे प्रमुख कोण होते त्या कालखंडामध्ये? तर आपल्याला पाहायला भेटतं विष्णू शास्त्री चिपळूणकर. या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी 1875ला निबंधमाला नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं आणि या निबंधमाला या नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी देखील हिंदुत्वाचा, वैदिक धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार चालवला होता. याच निबंधमालेतून महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीवर त्यांनी टीका देखील केली होती. आणि आता विष्णू शास्त्री चिपळूणकर स्वामीजींची ही पुण्यातील सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकारची माहिती न्यायमूर्ती रानड्यांना मिळाली होती असं एकंदरीत दिसतं. पाहायला असं भेटतं विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी या स्वामीजींची गाढवावरून वरात काढण्याचा निर्णय घेतला होता. हे जेव्हा न्यायमूर्ती रानड्यांच्या लक्षात आलं तेव्हा न्यायमूर्ती रानड्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे या सभेचं संरक्षण करण्याची मदत मागितल्याचं दिसून येतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे असणाऱ्या शूद्र अतिशूद्र समाजाच्या तरुणांना महात्मा फुल्यांनी सांगितलं की स्वामीजींची सभा ही पुण्यामध्ये कोणत्याही स्थितीत झाली पाहिजे आणि त्या प्रकारे शूद्र अतिशूद्र समाजाच्या तरुणांनी या पुण्यातील सभेला संरक्षण दिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. पुण्याची स्वामीजींची सभा ही अत्यंत महत्त्वाची सभा होती, अत्यंत महत्त्वाची गाजली देखील. कारण या सभेमध्ये स्वामीजींनी जे विचार मांडले ते विचार हे काळाच्या पुढेही जाणारे होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथंच त्यांनी मांडलं, मूर्तीपूजा करू नका, जातीभेद या ठिकाणी मानू नका, याचबरोबर वेदांचं अध्ययन करणं हे या ठिकाणी सर्वांचा अधिकार आहे. या देशातील स्त्रिया आणि त्याचबरोबर या देशातील शूद्र देखील वेदांचं अध्ययन या ठिकाणी करू शकतात. ही भूमिका स्वामीजींनी इथं मांडल्याचं एकंदर दिसतं. याचबरोबर या महत्त्वाच्या सभेमध्ये स्वामीजींनी बालविवाहाला विरोध करून प्रौढ विवाह पद्धतीचा स्वीकार करा या प्रकारची पण भूमिका मांडली आणि मुलीचं विवाह योग्य वय हे 18 आणि मुलाचं 25 असलं पाहिजे या प्रकारचा भूमिका स्वामीजी इथल्या सभेमध्ये घेताना एकंदरीत दिसतं. साहजिकच स्वामीजींचे विचार न पटल्यामुळं विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी स्वामीजींची गाढवावरून मिरवणूक काढा किंवा गाढवावरून वरात काढा अशा प्रकारचा निर्णय घेतला. मात्र महात्मा फुल्यांच्या तरुणांनी त्या प्रकारचा, महात्मा फुल्यांकडे असणाऱ्या शूद्रातिशूद्र तरुणांनी त्या प्रकारचा जो विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी घेतलेला निर्णय होता तो हाणून पाडला आणि मग महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वामीजींची हत्तीवरून मिरवणूक या पुण्यामध्ये काढल्याचं दिसून येतं आणि त्यांचं जंगी स्वागत देखील इथे या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे नक्की आहे की स्वामीजींचा विचार हा पुण्या मुंबईला या ठिकाणी बचनी पडला नाही. त्यामुळं स्वामीजींनी आपल्या या शाखा या लाहोरमध्ये नेल्या आणि लाहोरमध्ये 1877ला त्यांनी इंडियन अकॅडमी, नाव नीट लक्षात असू द्या, इंडियन अकॅडमी जी आहे तर ती इंडियन अकॅडमी या ठिकाणी सुरू केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. स्वामी दयानंद सरस्वतींनी लाहोरमध्ये आपली शाखा नेऊन तिथं इंडियन अकॅडमीची स्थापना केल्याचं दिसून येतं. आयोग तुम्हाला या इंडियन अकॅडमीवर प्रश्न विचारेल, इंडियन अकॅडमी कोणी सुरू केली? तर स्वामी दयानंद सरस्वतींनी सुरू केली. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आर्य समाजाची तत्व. आर्य समाजाची नेमकी तत्व काय आहे ते आता आपण इथं समजून या ठिकाणी घेऊया. आता लक्षात घ्या, त्यांचं म्हणणं आहे परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादी, अनंत, निराकार, सर्व साक्षी, सर्व शक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालन करता आहे. ही भूमिका ते इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतात. म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व त्यांनी काही नाकारलेलं नाहीये. तर परमेश्वर आहे, मात्र तो सर्व शक्तिमान आहे, तो निराकार आहे, तो अनंत अनादी आहे. ही भूमिका ते मांडताना दिसतात. पुढे असं म्हणतात परमेश्वरच सत्य ज्ञानाचे मूल आहे.
आदि व अंतही परमेश्वरच आहे. म्हणजे सुरुवातीला हे परमेश्वर आहे आणि शेवटी देखील परमेश्वरच आहे, ही भूमिका ते इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. सृष्टीतील सर्व वस्तू त्याच्या स्वरूपात ज्ञात आहे. म्हणजे पृथ्वी तलावर जे जे काय आहे, चराचरामध्ये जे जे काय आहे ते परमेश्वराचे अंश आहे, ही भूमिका ते येथे मांडताना दिसून येतात. पुढे असं म्हणतात, वेद हे ईश्वर निर्मित आहे. बघा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि आर्य समाज किंवा स्वामी दयानंद सरस्वती यांच्यात जो वाद होता, जो या ठिकाणी विसंगती होती, ती इथंच या ठिकाणी होती. स्वामी दयानंद सरस्वती हे वेद ईश्वर निर्मित आहे, वेदांची निर्मिती ईश्वराने केली आहे, अशी भूमिका मांडतात. म्हणजे वेद हे अपौरुषीय आहे, अशा प्रकारची ती भूमिका मांडतात. तर महात्मा ज्योतिराव फुले वेदांना हे या ठिकाणी पौरुषीय मानतात. वेदांची निर्मिती ही कोणत्या ईश्वरानं केलेली नसून ही मनुष्यानंच केलेली असावी, ही भूमिका महात्मा फुले इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हा मुद्दा आपल्याला खूप महत्वाचा मुद्दा आहे, जो लक्षात ठेवायचा की आर्य समाजानं वेदांना अपौरुषीय मानलेलं आहे. काय तर अपौरुषीय वेदांना त्यांनी मांडलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. पुढे असं म्हटलेलं आहे, वेद हे सर्व ज्ञानाचं भांडार आहे. परमेश्वराच्या शुद्ध रूपाचं ज्ञान वेदातच आहे. या प्रकारची भूमिका मांडलेली आहे. तर मुद्दाने समजून घ्या, वेद हे अपौरुषीय आहे, ईश्वराने वेदांची निर्मिती केली, यावर आर्य समाजाचा विश्वास होता. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, वेद ईश्वर प्रणीत असल्यामुळं वेदांचं अध्ययन करणं, त्यातील ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे आर्यांचं परम पवित्र कर्तव्य आहे. ही भूमिका स्वामी दयानंद सरस्वती इथे या ठिकाणी इथं मांडताना दिसून येतं. तर वेदांची निर्मिती ही ईश्वराने केली असल्यामुळं वेदांचं अध्ययन करणं व वेदांचा प्रचार प्रसार करणं त्याचं हे आर्यांचं कर्तव्य आहे, हे ते भूमिका मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, ते असं म्हणतात, प्रत्येकाने असत्याचा त्याग करावा व सत्याचा स्वीकार करावा. याचबरोबर प्रत्येक व्यक्तीनं नीती नियमांना अनुसरून चांगल्या वाईटाचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे, हे देखील भूमिका त्यांची या ठिकाणी राहिली. मानव जातीची भौतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नती होणं गरजेचं आहे, ही भूमिका ते मांडतात. ते म्हणतात, मानवाचं कल्याण साधणं हाच आर्य धर्माचा मूळ उद्देश या ठिकाणी आहे, ही भूमिका स्वामीजींची राहिल्याचं दिसतं. तर मुद्दा नीट समजून घ्या. आर्य समाजाचं म्हणणं असं आहे, स्वामीजींचं म्हणणं असं आहे की मानवाचं कल्याण साधणं हाच आर्य धर्माचा मूळ उद्देश आहे. मग हे कल्याण जे आहे हे भौतिक असले पाहिजे, आध्यात्मिक असले पाहिजे आणि सामाजिक पण असले पाहिजे, या प्रकारची भूमिका त्यांची होती असं दिसून येतं. पुढे असं म्हटलं गेलंय की प्रेम, न्याय हे व वैयक्तिक सद्गुण यावर आधारित वर्तणूक ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य या ठिकाणी आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे प्रत्येकाचं ध्येय असावं, ही भूमिका स्वामीजींनी इथं मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुढे असं म्हटलेलं आहे की समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून आपण प्रयत्न करायला हवे, परंतु वैयक्तिक हिताच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास परवानगी आहे, ही भूमिका स्वामीजी इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. म्हणजे काय, समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारले पाहिजे, हे ते सांगतात. आणि पुढे असं म्हणतात, वैयक्तिक हिताच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार वागण्याची परवानगी आहे, या प्रकारची भूमिका ते इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. सर्वात महत्वाचा मुद्दा हा पुढे दिलेला आहे. असं म्हटलेलं आहे, शुद्ध स्वरूपाचे ज्ञान हे वेदांमध्ये आहे. वेदामध्ये शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आहे. वैदिक धर्मातील चातुर्वर्ण जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारित आहे, असं त्यांचं प्रतिपादन असल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता नीट समजून घ्या, चातुर्वर्ण व्यवस्थेला यांनी समर्थन केलेलं आहे. मात्र चातुर्वर्ण व्यवस्था ही जन्मावर आधारित ते मानत नाही, तर गुणकर्मावर असावी, अशी भूमिका त्यांची या ठिकाणी आहे. याचबरोबर जो मिसिंग मुद्दा यामध्ये आहे, त्यामध्ये असा एक महत्वाचा आहे, ती म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था. तर लक्षात घ्या, वर्णाश्रम व्यवस्था जी आहे, तर त्या वर्णाश्रम व्यवस्थेचं समर्थन देखील इथे या ठिकाणी
आर्य समाजानं केल्याचं एकंदरीत दिसतं. आता बघा, जर सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि प्रार्थना समाज या तिघांमध्ये तुलनिक अभ्यास जर आपण या ठिकाणी केला, तर प्रार्थना समाज आणि त्याचबरोबर या ठिकाणी सत्यशोधक समाज हे दोघंही ईश्वराला हे दोघंही वेदांची निर्मिती ही या ठिकाणी ईश्वरानं केली नसून ही मनुष्यानं केली आहे असं मानतात. तर आर्य समाज वेदांची निर्मिती ही ईश्वरानंच केलेली आहे या प्रकारची भूमिका या ठिकाणी मानताना दिसून येतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज हे दोघंही चातुर्वर्ण व्यवस्था आणि वर्णाश्रम व्यवस्थेला विरोध करताना दिसतं. तर इथं मात्र आर्य समाज जे आहे हे चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करतात, मात्र ते गुणकर्मावर आधारित असावी ही भूमिका मांडतात आणि वर्णाश्रम व्यवस्था ही जगातील सर्वात चांगली व्यवस्था आहे अशी पण भूमिका इथे या ठिकाणी आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पहा, पुढे आपल्याला पाहायला भेटतं स्वामीजींचं किंवा आर्य समाजाचं महत्त्वाचं कार्य काय होतं. तर स्वामीजींचं आणि आर्य समाजाचं सर्वात महत्त्वाचं कार्य त्यांनी या ठिकाणी शुद्धीकरणाची चळवळ इथे या ठिकाणी चालवल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, शुद्धीकरणाचा काय मुद्दा आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की भारतातले सर्व लोक पहिले हिंदू धर्मीय होते, मात्र नंतर ते अन्य धर्मामध्ये या ठिकाणी परिवर्तित झाले किंवा त्यांनी या ठिकाणी अन्य धर्म स्वीकारला. तर असं म्हटलेलं आहे स्वामीजींनी की ज्या ज्या लोकांना स्वधर्मामध्ये यायचं आहे अशा लोकांची शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा स्वधर्मामध्ये आपण घेणं गरजेचं आहे. ही भूमिका स्वामी दयानंद सरस्वती मांडताना एकंदरीत दिसतात. आता नीट समजून घ्या मित्रांनो, आज जरी शुद्धीकरणाची चळवळ ही आपली या ठिकाणी खूप जास्त चांगली वाटली असली तरी देखील त्या कालखंडामध्ये शुद्धीकरणाच्या या चळवळीला समाज मार्तंडांकडनं विरोध केला होता, सनातनी लोकांकडनं विरोध केला गेला होता. याचं मूर्तिमंत उदाहरण शेषाद्री प्रकरण आहे. शेषाद्री प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांना इथे या ठिकाणी प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं असं एकंदरीत दिसतं. सनातनांची भूमिका अशी होती की हिंदू धर्म समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी तुम्ही एकदा हा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाऊ शकता, मात्र दुसऱ्या धर्मातून पुन्हा तुम्ही या धर्मामध्ये येऊ शकत नाही, या प्रकारची सनातनांची भूमिका होती. यामध्ये सुधारणा घडवण्याचा आमूलाग्र आणि क्रांतिकारी निर्णय स्वामी दयानंद सरस्वतींनी घेतला आणि त्यांचं असं म्हणणं राहिलं की जे दुसऱ्या धर्मात गेलेत, इस्लाममध्ये गेलेत, शिखांमध्ये गेलेत किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेत, तिथल्या लोकांना जर असं वाटलं की आपण पुन्हा आपल्या मूळ धर्मामध्ये आलं पाहिजे, तर त्यासाठी हिंदू धर्मामध्ये अशी तरतूद असायला हवी की त्यांची शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा या मूळ धर्मामध्ये घ्यावं. या प्रकारचा क्रांतिकारी निर्णय हा इथं शुद्धीकरणाचा निर्णय स्वामीजींनी घेतला होता असं एकंदरीत दिसतं. तर शुद्धीकरणाच्या सोबतच आर्य समाजानं गोरक्षेचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आर्य समाज जो आहे, आर्य समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यानं गोरक्षा करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण वैदिक धर्मामध्ये गायींना खूप जास्त महत्त्व होतं आणि गायींचं संरक्षण करणं म्हणजेच वैदिक धर्माचं संरक्षण करण्यासारखाच प्रकार आहे. ही भूमिका स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी घेत होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या शुद्धीकरणाच्या चळवळीमुळे आणि गोरक्षेच्या चळवळीमुळेच भगिनी निवेदिता जे आहे, तर त्या भगिनी निवेदितांनी आर्य समाजाचं वर्णन ॲग्रेसिव्ह हिंदुत्व या नावानं केल्याचं एकंदरीत दिसतं. ठीक आहे, आक्रमक हिंदुत्व किंवा ॲग्रेसिव्ह हिंदुइझम म्हणून या ठिकाणी भगिनी निवेदितानं आर्य समाजाचं वर्णन केल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पुढे असं म्हटलेलं आहे, आर्य समाजानं धर्म सुधारणेच्या कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कार्य केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसलंय. इथं म्हटलेलं आहे, बहुजन समाजास कर्मंड धर्म मार्तंडांच्या मगर मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लक्षात घ्या, दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतं. आता हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, स्वामीजींच्या हयातीमध्ये त्यांनी इंडियन अकॅडमी स्थापन केली, मात्र त्यांचे जे शिष्य होते त्या शिष्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या शिकवणुकीवर आधारित राहून दयानंद अँग्लो वैदिक स्कूल, ज्याला आज आपण
DAV असं या ठिकाणी म्हणतो. तर त्या DAV ची स्थापना लाला हंसराज जे आहे, तर त्या लाला हंसराजने, इथं नाव लिहितो, लाला हंसराज जे आहे, तर त्या लाला हंसराज जे स्वामीजींचे शिष्य होते, तर त्या लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर DAV ची स्थापना लाला हंसराजच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. पुढे असं म्हटलेलं आहे, शिक्षण हिंदी भाषेतून देण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे दयानंद अँग्लो वैदिक स्कूलमध्ये इंग्रजी बरोबरच वैदिक धर्माचं शिक्षण दिलं जात होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतींनी इंग्रजीला विरोध केलेला नाही, परंतु आपल्या मताचा प्रचार त्यांनी हिंदी या बोलीभाषेतून केला आणि इंग्रजी शिक्षणाबरोबरच भारतीयांना त्यांच्या प्राचीन वैदिक धर्माचं पण शिक्षण दिलं पाहिजे, ही भूमिका स्वामी दयानंद सरस्वती इथे या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं, या आर्य समाजाचे प्रचारक होते स्वामी श्रद्धानंद. मग या स्वामी श्रद्धानंदांनी या दयानंद अँग्लो वैदिक स्कूलला विरोध करून गुरुकुल पद्धतीच्या नुसार धार्मिक शिक्षण देण्याची भूमिका घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. स्वामी श्रद्धानंदांनी गुरुकुल पद्धती किंवा गुरुकुल शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं, ज्यामध्ये भारतात वैदिक शिक्षण हे जे जुन्या काळात पारंपरिक पद्धतीनं गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून दिलं जात होतं, लोक गुरूंच्या आश्रमाकडे जाऊन तिथे या ठिकाणी विद्या ग्रहण करत होते, तशाच प्रकारचं शिक्षण इथे या ठिकाणी पुन्हा दिलं गेलं पाहिजे, या प्रकारचा विचार स्वामी श्रद्धानंदांचा होता आणि त्या विचारातून गुरुकुल शिक्षण पद्धतीची स्थापना त्यांनी इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, या आर्य समाजानं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय चालवली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो, वेदोक्त प्रकरण होण्याच्या आधी कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज हे आर्य समाजाचे सदस्य होते. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर कोल्हापूरचे शाहू महाराज जे आहे, तर या शाहू महाराज हे या ठिकाणी आर्य समाजाचे सदस्यत्व किंवा सदस्य राहिल्याचं एकंदरीत दिसतं आणि आर्य समाजाचा वैदिक धर्मग्रंथांचा, वैदिक शिक्षण पद्धतीचा, वैदिक धर्म संस्कृतीचा प्रभाव शाहू राजांवर वेदोक्त प्रकरणाच्या आधी मोठ्या प्रमाणावर किंवा बालवयातच झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. पुढे असं म्हटलेलं आहे की आर्य समाजानं स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. त्याचबरोबर बालविवाह पद्धतीला विरोध करून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याचं कार्य त्यांनी केलं. अनाथ विधवा आश्रमांची सोय त्यांनी या ठिकाणी केली. अस्पृश्यता नष्ट करण्याचं कार्य त्यांनी केलं. दुष्काळ, रोगराईच्या वेळी लोकांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी जो विचार दिला त्या विचारातून जहालमतवादी काँग्रेसच्या अंतर्गत या ठिकाणी काम करू लागले असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. स्वामीजींच्या या विचारातूनच अनेक क्रांतिकारी लोक आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी घडलेले आहेत असं पाहायला भेटतं. लाला लजपत राय हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं. या लाला लजपत राय यांच्यावर देखील आर्य समाजाचा प्रभाव या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वतींनी जी भूमिका घेतली होती, आर्यवत, आर्य धर्म आणि आर्य भाषा या माध्यमातून आर्य समाजाचं संघटन करून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन करून संपूर्ण भारतामध्ये वैदिक धर्माचं महत्त्व समाजाला पटवून द्यायचं आणि त्यातूनच नवा भारत घडवायचा हा जो विचार होता, स्वामीजींना हे लक्षात आलं होतं की भारतामध्ये जर राष्ट्र निर्माण करायचं असेल तर राष्ट्रवाद निर्माण करावा लागेल आणि राष्ट्रवाद निर्माण करायचा असेल तर प्राचीन वैदिक कालखंडाचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच हा नवराष्ट्रवाद निर्माण करता येईल, त्यातूनच नवराष्ट्र निर्माण होईल. ही भूमिका स्वामीजींची राहिली. सन 1883 रोजी, लक्षात घ्या, 30 ऑक्टोबर सन 1883 स्वामीजींचं निधन झालं. मात्र त्यांची चळवळ आजही मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण स्वामी दयानंद सरस्वती यांची जी माहिती आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये दिली होती,
त्याबद्दल डिटेल्सपणे सगळे मुद्दे आपण इथे या ठिकाणी कव्हर केले आहे। इतिहास या विषयाच्या संदर्भात जर कोणाला कसल्या अडचणी येत असतील, ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि इतिहासामध्ये भरपूर जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील, तर त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा। प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन सर्च करा। तुम्हाला या ॲप्लिकेशनची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून पण तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि इतिहास या विषयाच्या खूप सारा बॅचेस इथं उपलब्ध आहे, त्या सर्व बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता। तर मित्रांनो, हे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे आपलं लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा। थांबूया आपण इथं। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।